आपली गोष्ट सुरू होते बिहारमधल्या बेगुसराय जिल्ह्यामध्ये. तिथे एक छोटंसं पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनमध्ये एक छोटीशी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये एका सिरियल किलरचं इंटरोगेशन चालू आहे. प्रत्येक वेळेला सिरियल किलर किंवा अशा कुठच्या क्रिमिनलचं इंटरोगेशन करताना पोलिसांकडे काही काही टेक्निक्स असतात. म्हणजे अगदी जे फिल्ममध्ये दाखवतात तशा थर्ड डिग्री जरी कायद्याने परमिटेड नसतील तरी काहीतरी दमदाटी करणं किंवा प्रेशर टॅक्टिक्स या प्रत्येक पोलिसांकडे असतात. पण ह्यापैकी कुठल्याच प्रेशर टॅक्टिक्स या सिरियल किलरवर वापरणं हे पोलिसांना कायद्याने अलाउड नाही आहे. कारण हा सिरियल किलर वयाच्या 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा? येस. जेव्हा इंटरोगेशन सुरू होतं तेव्हा भले भले सिरियल किलर्स हे पोलिसांना जिथे घाबरतात तिथे हा जगातले यंगेस्ट सिरियल किलर मात्र हसतोय. आणि एवढंच नाही तर पोलिसांना म्हणतोय, बिस्कुट दोगे तो बताऊंगा बॉडी कहाँ पे रखा है. सो ही गोष्ट आहे अमरजीत सादा, जगातला यंगेस्ट सिरियल किलर. नमस्कार, मी सावनी आणि मी ओंकार. नागरिकशास्त्राच्या गुन्हेगार कोण या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण या सिरीजमध्ये नागरिकशास्त्र पर्स्पेक्टिव्हनी गुन्हेगार किंवा गुन्हा कसा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये समाजाचा काय रोल असतो किंवा न्यायव्यवस्थेचा काय रोल असतो ह्या गोष्टी बघतो. तर वेलकम तुला या सिरीजमध्ये. आणि खरं तर खूप मजा येते. खूप लोकांना आपली सिरीज आवडते सुद्धा आहे. तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल नागरिकशास्त्राला तर प्लीज जाऊन करा. या सिरीजमधनं फक्त ते गुन्हे समजून घेणं इथपर्यंतच ही सीमित नाही आहे त्याच्या मागचा विचार. खरं तर याच्यामध्ये आपण कधी अडकू नये आणि त्यामागे आपल्यासारख्या आणखीन सजग नागरिक निर्माण व्हावेत यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर अर्थात यातल्या गोष्टी रंजक आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत, हे समजून घ्यायच्या तर आहेतच, पण त्यात नागरिकशास्त्र पर्स्पेक्टिव्हने सुद्धा आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घेता येऊ शकते हे तपासण्याचा यातनं प्रयत्न आहे. आणि ओंकार, गोष्ट सुरू करण्याच्या आधीच आपण एक छोटीशी एक वॉर्निंग किंवा ट्रिगर वॉर्निंग म्हणतात तसं देऊया. जर चाइल्ड लॉस किंवा ह्यासारख्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला ट्रिगर होत असेल तर प्लीज पुढचा एपिसोड बघा. या एपिसोडमध्ये ह्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केलेली आहे. अजूनही खूप लहान मुलाबद्दल असल्यामुळे खूप सेन्सिटिव्हली आम्ही ही गोष्ट हँडल करण्याचा प्रयत्न करतो आहोत, कारण खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. तर आपण सुरुवात करूया या गोष्टी. सो 1998 मध्ये पारुल आणि बलरामला फायनली लग्नानंतर एक मुलगा होतो आणि बिहारमधल्या छोट्याशा बेगुसराय डिस्ट्रिक्टमधल्या मुसहरी नावाच्या गावामध्ये ते दोघं राहत असतात. बलराम जो आहे तो रोजंदारीवर काम करणारा मजूर असतो, म्हणजे डेली वेज लेबरर, की रोज काहीतरी दिवसाचा एक जॉब मिळायचा, त्याच्यातनं जे काही पैसे मिळतील ते मग दुसऱ्या दिवशी दुसरा जॉब शोधायचा, अशा प्रकारचं काम करणाऱ्या. पारुल सुद्धा काही छोटी मोठी कामं करत असते. पण त्यांच्या मुलाचा जन्म होतो तेव्हा पारुल काम करणं थांबवते आणि घर सांभाळायला लागते. 1998 साली त्यांचा मुलगा जन्माला येतो आणि त्याचं नाव ते ठेवतात अमरजीत सादा. ओके. अमरजीत हा खूपच वेगळा मुलगा आहे. म्हणजे त्याला कधीच असं आपण साधारण एक स्वभाव सांगू शकतो ना मुलाचा, किंवा हा एक्स्ट्रोवर्ट आहे, हा इंट्रोवर्ट आहे, ह्याला माणसं आवडतात. अमरजीतच्या बाबतीत असे कुठचेच थोपटाळे हे लावता येत नव्हते, कारण कधी तो एकदम जोरजोरात हसायचा, मनमोकळेपणाने वागायचा, कधी अगदीच आपल्या कोशात असल्यासारखा तो वागायचा. एक त्याचा किस्सा असा होता की त्याचा एक मित्र होता दिनू. त्यांनी त्याला खेळायला बोलवलं तर पहिल्यांदा अगदी हळू आवाजात तो नाही म्हणाला. अरे मग चल रे, परत चल, जाऊ दे, असं दुसऱ्यांदा म्हटल्यावर तो जोरात नाही असं ओरडला. आणि तो इतका जोरात ओरडला की फक्त त्याचा मित्रच नाही तर आजूबाजूची लोकही दचकली. सो त्याचं वागणं प्रेडिक्ट करणं हे अगदीच अवघड होतं, काही शक्य नव्हतं. पण तरीही पारुल आणि बलरामचा तो वंशाचा दिवा म्हणतात तसं त्यांचा पहिला मुलगा आणि खूप लाडाकोडात वाढलेला. पारुल रोज सकाळी उठायची आणि त्याला आपण तीट लावतो म्हणतो तसं तीट लावायची. अगदी तो वयाचं 7-8 वर्षाचं होईपर्यंत ती त्याला रोज तीट लावत होती, कारण तेवढं प्रेम तिचं त्याच्यावर होतं.
आणि पारुल ही खूप म्हणजे हँड्स ऑन मदर म्हणतो तशी ती होती. आणि त्याचमुळे कदाचित पारुलची बहीण मीना एक दिवशी तिच्याकडे आली तिच्या नवीन झालेल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन. अच्छा. सो झालं असं की मीना जी पारुलची बहीण होती ती सुद्धा अगदी गरीब परिस्थितीमध्ये वाढलेली होती. आणि तिला अशातच पटनामध्ये म्हणजे जवळचा जे शहरी भाग होता त्याच्यामध्ये एक नोकरी मिळते. अच्छा. पण घर सांभाळण्याची नोकरी असते, त्यात बाळ लहान असतं, एक 8 महिन्याचं वगैरे असेल. त्याच्यात बाळाला कुठे घेऊन जायचं, कुठे राहणार, कदाचित रस्त्यावर राहायला लागेल. सो ह्या काहीच गोष्टींची कल्पना नव्हती. त्यामुळे आपण आपल्या संकटाच्या काळात जे करतो तेच मीनानेही केलं. पारुल जी तिची बहीण होती तिच्याकडे ती आली आणि म्हणाली, "1 महिनाभर माझ्या बाळाला सांभाळ. तुला जे काही त्याचा खर्च लागेल बाळाचा वगैरे तो मी तुला तिकडनं पाठवीन. पण मला ॲटलीस्ट तिकडे जाऊन माझं घर किंवा काहीतरी तजवीज करून येऊ दे. मला जरा अंदाज घेऊ दे. थोडे बरोबर. हातात पैसे पण येऊ देत." हे सगळं झालं की मी 1 महिन्यात बाळाला घेऊन परत जाईन. पण 1 महिना बाळाला सांभाळ. पारुललाही ते शक्य होतं कारण पारुल स्वतः त्यावेळेला गरोदर होती. त्यामुळे ती बाहेर कुठे जाणार जाऊ शकत नव्हती. नव्हती. बरोबर. त्यामुळे तिला घरी सांभाळणं हे शक्य होतं. त्यामुळे पारुल आता स्वतःच्या पोटातलं मूल, बहिणीचं लहान मूल आणि तिचा 6-7 वर्षाचा मुलगा अमरजीत यांना ती सांभाळत होती. एक दिवस असं झालं की पारुलला काहीतरी वाणसामान आणण्यासाठी थोडं बाहेर जायला लागलं. आपल्याला माहिती गल्लीत साधारण एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर दुकानं असतात. आणि म्हणजे आपली पण आई कधी लहान असताना, आता मला मोठी बहीण आहे तर कधीतरी तिच्यासोबत मला की तू बघ जरा मी आलेच, बाजूला जाऊन आले किंवा काहीतरी घेऊन 6-7 आले. वर्ष म्हणजे इनफ मोठा मुलगा इनफ होता की मोठा. ज्याला काळजी घ्यायला काय लहान बाळांची काळजी घ्या आणि जाऊन येते हे जाऊन अगदीच येते. करू शकतो म्हणजे शक्य होतं ते. येस. सो असंच पारुल तिकडे त्या मुलाला, छोट्या मुलाला ते गावात कशी झोळी बांधतात ना 2 साईडला ओढणीने, तसं त्या झोळीमध्ये त्या लहान मुलाला झोपवून व्यवस्थित ती गेली. जाता जाता अमरजीतला सांगितलं, "बघ हां तुझ्या लहान भावाकडे बघ, मी आले थोड्या वेळात." आणि ती जाता क्षणी अमरजीत धावत त्या झोळीकडे गेला. आणि कदाचित बरीच लहान मुलं हे असं करतात सुद्धा, पण की म्हणजे लहान बाळ झोपलं असेल तर उगाच त्याला चिमटा काढ, गालगुच्चा घे, नाकाला हात लाव, कान ओढ. सो वरकरणी या खूप इनोसंट वाटणाऱ्या गोष्टी तो त्या बाळासोबत करायला लागला. पण जसजसं तो त्या बाळासोबत ह्या गोष्टी करायला लागला, चिमटा काढणं, गाल ओढणं, तसतसं ते बाळ अनइझी व्हायला लागलं आणि अमरजीतला त्या गोष्टीची मजा यायला लागली. जसजसं तो अजून त्याची क्रूरतेची लेवल वाढवत गेला, मग थोडा चिमटा जोरात काढणं, टिचकी मारणं, टपली मारणं, कान खेचणं किंवा डोळ्यात बोट घालणं, ह्या प्रकारच्या गोष्टी करायला लागल्यावर ते बाळ रडायला लागलं. बाळ रडायला लागल्यावर अमरजीतला अजून मजा येत गेली. आणि एका पॉइंटला बाळाचं रडणं वाढल्यावर अमरजीतला इरिटेट झालं, म्हणून त्यांनी त्या 8 महिन्याच्या बाळाचा गळा दाबला आणि ते बाळ बेशुद्ध झालं. थोड्या वेळाने पारुल जेव्हा परत आली तेव्हा तिला अंगणात खेळताना आपला लहान मुलगा अमरजीत दिसला. तो काय त्याच्याकडे गाड्या असतील किंवा खेळणी असतील, अंगणात, घराच्या बाहेरच्या अंगणात तो छान मस्त खेळत होता. तिला पण कौतुक वाटलं, अरे किती छान खेळतोय. तिने परत डोळ्यातलं काजळ काढून त्याला तीट लावली आणि आज बाळाकडे गेली. बाळाकडे गेल्यावर तिला ती झोळी रिकामी दिसली. तिने घरात आजूबाजूला बघितलं, कारण हे तर शक्य नव्हतं की 8 महिन्याचं बाळ स्वतःहून त्या झोळीतनं कुठेतरी जाईल. पण तरी तिने म्हणजे पलंगाच्या इकडे किंवा मीच कदाचित तिला झोळीत नाही ठेवलं काय ह्या विचाराने अजून दुसरीकडे 1-2 ठिकाणी बघितलं, पण तिला ते बाळ कुठेच दिसलं नाही. म्हणून काळजीने ती धावत अमरजीतकडे गेली. अमरजीतला म्हणाली, बाळ कुठे गेलंय? कुठचाही मुलगा जेव्हा एखादा प्रँक करतो किंवा काहीतरी मस्ती करतो आणि त्याची ती मस्ती पकडली जाते तेव्हा एक अशी मिश्किल स्माईल त्या मुलाच्या चेहऱ्यावर येते. त्या स्माईलने तो तिच्याकडे बघतो आणि तो म्हणतो, "खपरेल से मार के सुला दिए." खपरेल म्हणजे वीट. बापरे. विटेनी मारून मी त्या बाळाला झोपवून टाकलं.
आधी विश्वास बसत नाही पारुलचा या घटनेवर, कारण कुठच्या आईचा विश्वास बसेल. हो. म्हणून ती म्हणते, नाही मला परत सांग काय झालंय. असं म्हणून हसत हसतच तो तिला परसदारी घेऊन जातो, म्हणजे घराच्या मागच्या भागात घेऊन जातो, जिथे एक छोटासा शॅलो खड्डा खणलाय आणि त्याच्यात ते बाळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर माती, पालापाचोळा असं ठेवलंय. बापरे, त्याने गाडूनही टाकलं तिकडे जाऊन. हो, त्या बाळाचं डोकं पूर्णपणे चेचलेलं आहे बापरे. आणि इतक्या पॉइंटला की त्याच्यातले, सॉरी मी ग्राफिक डिटेल्समध्ये जाते, पण त्याच्यातले जे ब्रेन मॅटर्स आहेत ते बाहेर येण्यापर्यंत त्याचं डोकं हे त्या अमरजीतने चेचलेलं होतं. आणि हे का केलं होतं? ह्याचं कारण कोणालाच माहीत नाहीये. नंतर आपण वारंवार बघतोय ते पॅटर्न्समध्ये पण लक्षात येईल की कदाचित असं होतं, म्हणजे काही रिपोर्ट्स पण आहेत, ऑफकोर्स आपण त्यातले एक्सपर्ट्स नाही आहोत, पण त्याला चूक आणि बरोबर यातला अंतरच कळत नव्हतं की आपण जे करतोय ते चूक आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, ह्या काही कळण्याच्या पलीकडे त्याचं मेंटॅलिटी होती. बापरे. नॅचरली पारुलच्या पायाखालची जमीन सरकते, तिला काय करायचं कळत नाही, ती सुन्न होऊन बसलेली असते. तोच तिचा नवरा बलराम तो घरी येतो. घडला प्रकार कळल्यावर जे आपल्याला साधारणपणे वडिलांचं बिहेवियर दिसतं त्याचप्रमाणे दिसतं की आपल्या पॅन्टचा पट्टा काढून तो अमरजीतला बेदम मारायला सुरुवात करतो. एवढा मार खातोय, खूप जखमाही होत आहेत, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरची ती स्माईल जात नाहीये. हा प्रकरण इथेच दाबून टाकलं जातं. 1 महिन्यानी ठरल्याप्रमाणे मीना परत येते पटण्याहून आपल्या बाळाला घ्यायला. ती बाळाला घ्यायला जेव्हा परत येते तेव्हाच परत एकदा तिच्या पारुलच्या आणि बलरामच्या काळजाचा ठोका चुकतो, कारण आता हिला कसं सांगणार, पण कुठच्या तोंडाने सांगणार. आणि यांनी आतापर्यंत कळवलेलंच नसतं ते. हिला कळवलेलंच नसतं. अरे बापरे, हे काय लेवल ऑफ हे आहे. त्यांनी अजूनपर्यंत कळवलेलं नाही त्या बाळाच्या आईला. नाही, म्हणजे एक आपण बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो की ही 2006 सालची गोष्ट आहे. कदाचित तेव्हा म्हणजे ही सगळी गरीब घरातली माणसं आहेत, गावातली आहेत, त्यात कदाचित फोन नसतील त्यांच्याकडे किंवा कदाचित काही साधनं नसतील, पत्ता. सो हा एक बेनिफिट आपण त्यांना त्यातल्या त्यात डाऊटचा देऊ शकतो. पण मीना जेव्हा येते तेव्हा जे घडतं ते आय थिंक जास्त डिस्टर्बिंग आहे की ते दोघंही अक्षरशः मीनाच्या पाया पडतात, म्हणतात की खेळता खेळता एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यातनं तुझं बाळ दगावलं, पण प्लीज आमच्या बाळाला माफ कर, अमरजीतला माफ कर आणि त्याच्या विरुद्ध काहीही ॲक्शन घेऊ नकोस. हे घरातलं प्रकरण आहे, आपण घरातल्या घरातच संपवूया. त्याचे आई वडील अक्षरशः मुलाच्या काय जीवाची भीक मागत असतात मीनाच्या पायाशी आणि हे बघताना अमरजीत परत एकदा पडद्याच्या पाठून हसत असतो. मीना कशी याला तयार होते किंवा काय तिचं पुढे होतं ह्याच्याबद्दल आत्ता तरी आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पण तेव्हा त्याच्या पुढे काहीही ॲक्शन्स घेतल्या जात नाहीत. गावकऱ्यांमध्ये कुजबूज तर चालू असते की असं अचानक बाळ कसं गायब झालं, पण कोणालाही ठोस काही त्याच्याबद्दल माहिती नसतं. काही महिने जातात. मी म्हटलं की पारुल गरोदर होती, तिला एक मुलगी होते आणि जे आपल्याकडे टिपिकल चौकोनी कुटुंब आदर्श मानलं जातं, मुलगा मुलगी आई वडील, तसं त्यांचं चौकोनी कुटुंब व्यवस्थित होतं की अगदी लहान मुलगी आहे, ती एक छान म्हणजे काय धनाची पेटी वगैरे आपण म्हणतो तसं. अमरजीत आहे, आई आणि वडील. बाळ 6 महिन्याचं असताना नुकतंच बाळाला दूध देऊन पारुल एक दुपारी छोटासा तिचा डोळा लागतो. ती झोपलेली असते. तेव्हा अमरजीत आपल्या सख्ख्या बहिणीकडे, जी अवघ्या 6 महिन्यांची आहे, तिच्याकडे जातो आणि तिचाही गळा दाबून जीव घेतो. बापरे, जे सेम त्या आधीच्या बाळासोबत केलं होतं तसं सेम. हो, पण ह्या वेळेला मात्र तो त्या बाळाला तिकडेच ठेवतो. पाळण्यातच. पारुलची जेव्हा तिला जाग येते तेव्हा अमरजीत परत तिकडे हसत बसलेला असतो. तिच्या काळजाचा ठोका चुकतो. ती धावतच आपल्या बाळाकडे जाते
आणि निर्जीव झालेल्या त्या 6 महिन्याच्या बाळाचा मृतदेह तिला दिसतो. बापरे. तिला लगेच कळतं की यांनी परत आपल्या पोटच्या पोरीचा जीव घेतलेला आहे. पण तरीही आईची माया असते किंवा तिनं कदाचित एक असा विचार केला असेल की आता माझी मुलगी तर गेलीच आहे. जो एक मुलगा उरला त्यालाही मी कशी गमवू पोलिसांकडे जाऊन किंवा असं. या विचाराने ती आणि बलराम परत काहीच ॲक्शन घेत नाहीत. बापरे. उलट पक्षी ते त्यांच्या नेबर्सकडे जातात आणि सगळ्यांना विनंती करतात की हे झालेलं आहे त्याची वाच्यता तुम्ही कुठे करू नका. आम्ही ऑलरेडी आमची एक मुलगी गमावली, आम्हाला आमच्या मुलाला परत गमवायचं नाही आहे. त्यामुळे ते सगळ्यांना जाऊन म्हणतात की आमच्या घराचा मॅटर आहे, प्लीज तुम्ही याची वाच्यता कुठे करू नका. बापरे. आणि हा 7-8 वर्षांचाच मुलगा आहे ज्याने हा दुसरा खून केला. आणि तोही आपल्या सख्ख्या बहिणीचा. माहिती नाही गावकरी का शांत बसतात. कदाचित पारुल आणि बलरामचं चांगले संबंध असतील किंवा अजूनही काहीतरी विश्वास असेल कुठेतरी की लहान बाळ आहे, चुकून झालं असेल. पण गावातलं कोणीच ॲक्शन घेत नाही. अजून काही काळ लोटतो, 5-6 महिने जातात. अमरजीत असाच एक दिवस गावात फिरत असतो. तो फिरता फिरता गावातली प्राथमिक शाळेच्या इकडे जातो. तर त्या प्राथमिक शाळेच्या जवळ त्याला एक बाई असते, चुनचुन देवी तिचं नाव. त्या गावातलीच राहणारी महिला असते, पुन्हा अगदी गरीब घरातली. ती कदाचित सिंगल मदर आहे असंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. पण ती तिच्या बाळाला प्राथमिक शाळेच्या एका खोलीमध्ये ठेवून परत काहीतरी सामान आणायला किंवा काहीतरी कामं करायला ती जाते. कारण प्राथमिक शाळा आहे, अंगणवाडी जवळच असते, त्यामुळे लहान मुलं तिकडे असतात. त्यामुळे ती तिला कदाचित सगळ्यात सेफ जागा वाटली असेल. ती जाते आणि काही म्हणजे अगदी फास्ट तिचं जे काही काम आहे, जे अगदी करणं तिला गरजेचं होतं ते करून ती परत येते. ह्याच्यामध्ये हार्डली एक 20-25 मिनटं गेली असतील. ती परत येते तेव्हा तिची परत एक तान्ही मुलगी, तिचं एक्झॅक्ट वय माहिती नाही, पण अगदी तान्ही मुलगी ही परत तिकडनं गायब झालेली असते. आणि तिला कळत नाही काय करायचं. तिला कुठेतरी असं वाटतं की आपण अमरजीतला बघितल्याची एक फेंट मेमरी तिच्यामध्ये असते. ती परत पोलिसांकडे ती जाते आणि म्हणते की माझं तान्हं मूल, मी तिकडे तान्ही मुलगी माझी खुशबू नावाची, ती मी त्या शाळेत झोपून ठेवलेली होती, आता ती दिसत नाही आहे. पोलीस पहिल्यांदा तर तिला सिरियसली घेत नाहीत, कारण छोटी मुलगी आहे, लहान आहे, गावातली आजूबाजूची लोकं, तसा रहदारीचा एरिया आहे. सो कोणीतरी घ्यायला नेलं असेल घरी किंवा अंगणवाडी जवळ आहे, तिथल्या अंगणवाडी सेविकेनी नेलं असेल. सो तुम्ही बघा आजूबाजूला विचारपूस करा, असेल कुठेतरी, असं कुठे जाणार. ती म्हणते नाही, मी अमरजीतला तिकडे बघितलंय आणि मला काही हे प्रकरण बरोबर वाटत नाही, तुम्ही प्लीज ॲक्शन घ्या. पोलीस खूप टाळाटाळ करतात ॲक्शन घ्यायला, कारण म्हणजे ऑफकोर्स हे साहजिक आहे की जर एखादी बाई तुझ्याकडे येते आणि म्हणते की अर्ध्या तासापूर्वी माझं एक तान्हं बाळ दुसरीकडे कुठेतरी गेलंय आणि 8 वर्षाच्या मुलावरती संशय घेते, तर नॅचरली एक थोडंसं स्केप्टिसिझम असणं अगदी म्हणजे असू नये कदाचित, पण स्वाभाविक आहे. पण तरीही ती हट्टाला पेटते म्हणून ते अमरजीतला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. आणि सुरुवातीला सुरुवातीला हे सांगितलं की जरी त्याची तपासणी चालू आहे तरी त्याला आरोपीच्या नजरेतनं बघितलं जात नाहीये किंवा त्याला अजूनही काय प्रेमाने किंवा संवेदनशीलपणे की कुठे गेली रे, तू बघितलंस का काही, अशा पद्धतीने विचारतात. अर्थात लहान मुलगा आहे, 7-8 वर्षांचा आहे. सो जनरली पोलीस म्हटल्यावर एक भीती कुठच्याही लहान मुलाच्या मनात असेल, पण अमरजीत मात्र हसत होता. पोलिसांनी त्याचं हसणं काही म्हणजे त्यांना बरोबर वाटलं नाही, म्हणून परत एकदा त्याला विचारलं की कहाँ गई बेटा. शांतपणे तो म्हणाला बिस्कुट दो की तो बताऊंगा. बिस्किट द्याल तर सांगेन. इमॅजिन कर, भले भले सिरियल किलर जेव्हा ह्या इंटरोगेशनला किंवा पोलिसांच्या समोर येतात ते आपले गुन्हे कबूल करून टाकतात, पण हा अमरजीत जो अवघा 8 वर्षांचा तेव्हा असेल, तो त्याच्यात म्हणजे असं तो म्हणाला की मी सांगेन तुम्हाला, पण मला जे हवंय ते द्या, मला बिस्किट द्या. पोलिसांनाही काही करायचं कळत नाहीये.
पोलीस त्याला बिस्किट आणून देतात. ते बिस्किट खाता खाता तो म्हणतो, चला मैं दिखाता हूँ. म्हणे, क्या दिखाते हो? जे पहिल्यांदा तो वाक्य म्हणाले, खपरेल से मार के सुला दिया. विटेने मारून मी तिला झोपवून टाकलं. बापरे. पोलिसांनाही कळत नाही की हा लहान मुलगा काय अजाणतेपणी काही बोलतोय किंवा काय होतंय. कारण इतक्या कॅज्युअली तो म्हणतो की विटेनी मी डोकं चेचून त्या मुलीला मारून टाकलं. हे कळताच पोलीस त्याच्याबरोबर जातात आणि तिकडे तपास करतात. तर बाजूलाच एका झाडाच्या खाली मगाशी जसं त्यांनी त्याच्या पहिल्या भावासोबत केलेलं, एक छोटी ग्रेव्ह किंवा छोटा खड्डा खणून त्या मुलीचं मृतदेह तिकडे टाकलेला असतो. परत विटेनी अख्खं तिचं डोकं चेचलेलं असतं आणि वरून पाचोळा माती असं ठेवून गाडून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. बापरे, हे केवढं भयानक आहे. अजूनही त्याची आई ह्या विधानावर ठाम होती की माझा मुलगा असं करणं शक्य नाही. हे अजूनही त्याच्या आईला वाटत होतं. हो, त्याच्यावर कदाचित कोणी काय बुरा साया असेल, इव्हिल नजर असेल त्याच्यावर, किंवा कोणीतरी त्याला टॉर्चर करतंय म्हणून तो ॲक्ट आऊट करतोय किंवा असं. पण आपला मुलगा असं काहीतरी विकृत करू शकतो याच्यावर तिचा विश्वासच नव्हता. आपल्याकडे जनरलीच 18 वर्षाच्या खालील गुन्हेगारांना डील करण्यासाठी एक वेगळा कायदा आहे, ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट, ज्याच्यामध्ये त्यांना तुरुंगात न टाकता बालसुधारगृहात टाकतात. त्यांच्यावर उपचार म्हणजे मानसिक उपचार केले जातात किंवा फार मोठी शिक्षा पण त्यांना नसते. पण तरीही अमरजीत म्हणजे आत्ता हळूहळू कुठे निर्भया केस नंतर वगैरे असं एक सुरू झालं की 16 ते 18 वर्षाचे असतील आणि भीषण गुन्हे केले असतील तर त्यांना अडल्टसारखं ट्रीट केलं जातं. पण हे 16 ते 18 हा 8 वर्षाचा आहे. ह्याला म्हणजे काय शिक्षा देणार, याला शिक्षेचा अर्थही समजतोय का, याला कोर्ट, पोलीस, गुन्हे, कलम या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजतोय का, हे काहीच माहिती नव्हतं. सो 3 वर्षाची शिक्षा सेशन्स कोर्टाने त्याला दिली. त्याच्यावर विशेष अपील केलं गेलं. ती शिक्षा वाढवून असं ठरवलं गेलं की त्याला वेगळी म्हणजे ॲक्टमध्ये नसलेली पण वेगळी काही प्रोव्हिजन्स करून त्याला एक अशा प्रकारची शिक्षा की तो ॲटलिस्ट अडल्ट होईपर्यंत त्या ज्युव्हेनाईल गृहामध्ये राहील. त्याची सोय वेगळी असेल सो दॅट तो बाकीच्या बालसुधारगृहामधल्या लोकांसोबत नसेल. अशा पद्धतीने तो 18 वर्षाचा होईपर्यंत त्याला त्या बालसुधारगृहामध्ये ठेवलं गेलं. आणि रिपोर्ट्स जर आपण मानले तर असं आहे की त्याच्यानंतर त्याला 2015 साली नुकतंच त्याला परत बाहेर सोडण्यात आलं आणि त्याचा पास्टचा त्याच्यावर परिणाम होऊ नये किंवा त्याला कदाचित वाईट ह्यांनी बघितलं जाऊ नये किंवा प्रेज्युडाईज होऊ नये म्हणून असेल कदाचित. पण त्याला एक नवीन आयडेंटिटी दिली गेली. आता तो कुठच्या तरी वेगळ्याच नावाने फिरतोय बाहेर सोसायटीमध्ये. आणि आज तो 26 वर्षाचा असेल, ज्यांनी तान्ह्या बाळांची 1 वर्षभराच्या आतल्या बाळांचा जीव घेतला. तो आता 26 वर्षाचा बाहेर कुठेतरी फिरत असेल. बापरे, खूपच डिस्टर्बिंग गोष्ट आहे खरं तरी. म्हणजे मला हेच कळत नाहीये की त्याला त्या गुन्ह्यांसाठी फ्रेम केलं पाहिजे की, आणि या सगळ्यामध्ये त्याच्या आईवडिलांसोबत काही झालं का? म्हणजे त्याला काय तो ज्युव्हेनाईल कोर्टमध्ये ती केस केली आणि तो लहान होता म्हणून त्याच्यावर काही खटले नाही झाले, पण आईवडिलांवर काही झालं नाही का? कारण हे इतकं म्हणजे 7-8 वर्षांचा मुलगा रे. म्हणजे मगाशी तू पण जे म्हटलीस ते काय कळत असेल त्याला खून करणं म्हणजे काय आहे. तर बापरे, हे डिस्टर्बिंग आहे खूप. आणि याच्यातनंच क्रिमिनॉलॉजी किंवा क्रिमिनल जस्टिस मधल्या खूप थिअरीजचा एक अभ्यास करून म्हणजे काय मानसिकता असेल, काय हे असेल, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याच्याबद्दल रिसर्च केला किंवा अनेक आर्टिकल्स पब्लिश झाली जी सहज ऑनलाईन सापडू शकतात, ज्याच्यात काही लोक म्हणतात की त्याच्यामध्ये अशी मेंटल एक कंडिशन होती की त्याला चूक बरोबर किंवा आपल्या ॲक्शनचा काय कॉन्सिक्वेन्स आहे
ह्याचं त्याला काही भान नव्हतं, किंवा काही लोक म्हणतात की त्याला असा त्याच्या म्हणजे दोष होता की त्याला मजा यायची लोकांच्या सेडिझम म्हणतात ज्याला. त्रासामध्ये. किंवा काही लोक म्हणतात की त्याच्या वडिलांनी त्याला ज्या प्रकारे हाताळलं, की म्हणजे चूक झाली तर पट्ट्याने मारणं वगैरे पण ह्या त्याने चूक प्रकारच्या केली गोष्टी. म्हणून मारलं ना हो. तसं. पण कदाचित आधी असं एक दोनदा झालं असेल, सो त्याला असं कदाचित वाटलं असेल की आपल्यावरची लोक जर आपल्याला मारू शकतात, तर आपण 8 वर्षाचं असताना आपण त्यांच्यावर ताकद दाखवू शकू. पण ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. ऍक्च्युली त्याच्या मागे काय झालं, ही सगळीच एक मिस्ट्री आहे. बापरे! म्हणजे जरीही हे मानायला गेलं की त्याला ते चूक बरोबर कळत नव्हतं. त्याला त्या गोष्टींची जाणीव नव्हती की तो जे करतोय ते योग्य आहे की नाही. पण मला असं वाटतं म्हणजे जे लहान मुलांच्या पेरेंटिंगच्या बाबतीत म्हणतात ना, की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. तो जो नर्चरन्सचा मुद्दा आहे ना, तो मला वाटतं इथे खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतो. कारण हेच तर काम आहे ना आई-वडिलांचं. म्हणजे अर्थात मुलांना कळणार नाहीये, की हे नाही करायचंय. अर्थात मुलं चुका करणार आहेत. अर्थात मुलं पण ते काय एका मला नाही वाटत तो डायरेक्ट आला असेल आणि त्याने भोसकलं असेल त्या बाळाला किंवा काय चिचून मारलं असेल. म्हणजे पहिल्या वेळेस ज्यावेळेस चिमटे काढते आहे, ते चिमटे काढतोय, त्रास देतोय बाळाला, हे ओळखून मग त्याच्या आई-वडिलांनी थांबवायला पाहिजे होतं. त्यावेळेस काहीतरी करायला पाहिजे होतं. म्हणजे हे स्वाभाविकपणे घडतं ना, की मुलं असतात आणि कुठल्यातरी एका वेगळ्या ग्रुपमध्ये जातात आणि मग एखादा मुलगा शिवी शिकून येतो. अर्थात मुलांना त्या शब्दांचा अर्थ माहीत नसतो. अर्थात मुलांना माहीत नसतं ते काय म्हणायचं आहे. त्याच्यामुळे चूक बरोबर हे त्यांना माहीतच नसतं ना. त्यांना माहीत असण्याची गरजच नाहीये सुरुवातीपासून. पण त्यांच्या आजूबाजूची सगळी जी लोकं आहेत, मग ते खरं. पालक आहेत, मग ते शिक्षक आहेत, शेजारी आहेत, या सगळ्यांची मिळून एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते टुवर्ड्स दॅट बाळ, की त्याला चूक बरोबर हे शिकवावं. तर ते मला वाटतं हे फेल्ड त्या इकोसिस्टमचं उदाहरण. म्हणजे अर्थात काय त्याच्या आतला काही जो काय मनोविकार असेल ते एक महत्त्वाचं कारण असेलच त्याला. पण ज्यावेळेस या पद्धतीचे फिल्टर लागत नाहीत ना, त्यावेळेस मग ते आणखीन या पद्धतीच्या काहीतरी त्याचे इम्प्लिकेशन्स दिसायला लागतात. तर हे म्हणजे खूप मोठी थोबाडी ते खरं तर ही केस हो. बघायला गेलं तर. कारण ज्या लेव्हलला आत्ता आपण बघतो ना, की इतक्या साधारणपणे व्हायलन्स आपण इतका नॉर्मलाइज केलाय, हो. की कुठल्याही सिनेमामध्ये दर दुसरा-तिसरा सीन एखादा फायटिंगचा आहे, मारामारीचा आहे. सहज कुठल्याही सीरियलमध्ये काहीतरी असे व्हायलन्स रिलेटेड सीन्स दाखवले जातात. फिल्म्समध्ये तर अख्ख्या फिल्म्स त्याच्यावरती बेस्ड असतात. तर ज्यावेळेस या इतक्या नॉर्मलाइज पद्धतीनं व्हायलन्स पाहिला जातो, तर त्याचे होणारे परिणाम खऱ्या आयुष्यात होणार आहेत ना. हो. तर त्याचा अंदाज कसा लावायचा या लहान मुलांनी? आणि दुसरी गोष्ट त्यात म्हणजे एक ॲडिशनल असं, की ह्या सगळ्या फिल्म्समध्ये जिथे व्हायलन्स किंवा दाखवला जातो, तिथे आपण कधी-कधी बघतो एक लहान मुलगा असतो आणि तो "दुक्या रक्के" असं म्हणतो आणि हो. ही कॉमेडी म्हणून हो, आपण दाखवलं ग्लोरिफाय जातं. करतो ते. आपल्याला वाटतं, अरे काय आणि भारी डायलॉग मारलाय पोराने. हां. म्हणजे हे मनोविकार म्हणून त्याच्याकडे बघणं, जरी म्हणजे ऑनेस्टली मला ह्याकडे काय नजरेने बघायचं हेच कळत नाहीये. एक हतबलता येते हे ऐकल्यावर, म्हणजे पूर्णपणे हेल्पलेस वाटून जातं, की काय ह्या परिस्थितीत म्हणजे पारुलच्या जागी कदाचित आपण असतो, पण काय केलं असतं? हो. म्हणजे किती नाही म्हटलं तरी लहान पोटचा मुलगा आहे रे, 8 वर्षाचा आहे आणि तो. तर बापरे! आणि बाकीच्या केसेसमध्ये पण म्हणजे आता जे काही आपण गुन्हेगार कोणवरती केसेस डिस्कस केल्या ना, मला वाटतं त्या केसपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीनेच या गुन्ह्याकडे बघायला पाहिजे आणि ते पॅरामीटर्स या मुलाला लावून नाही. चालणारच नाहीयेत ना, कारण त्याचे काही ते मोटिव्हच नव्हते. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो, की तो हसतो आहे त्याला आणि त्याला पोलिसांची भीती वाटत नाही. त्याला नाहीच माहिती आहेत ना पोलीस काय आहेत. पोलिसांना घाबरायचं असतं आणि ते काहीतरी अशी यंत्रणा आहे, की हे सगळं मॅनेज करतं. ही समजच त्याला नाहीये. ती बेसिक ती समज असती, तर तो काहीतरी चुकीचं करतो ही पण कदाचित त्याला समज असते. खरं. तर मला वाटतं त्याच्या अंडरस्टँडिंग्जवरतीच ते येऊन थांबतं, की ते जे केलं सगळ्यात महत्त्वाचा रेड फ्लॅग तर तोच एक त्याचे आई-वडील ज्यावेळेस ते त्या बाळाला त्याने पहिल्या बाळाचा खून केल्यानंतर ज्या पद्धतीनं वागले, आय थिंक ते सगळ्यात कोरला आहे, की एकदा त्याने काहीतरी करून टाकलं आणि आई-बापांनी ते एक्सेप्ट केलं, तर त्याला माहिती आहे मला हे मी परत करू शकतो. त्याने परतही केलं. दुसऱ्याही वेळेस तेही त्याच्या accept. आई-बापांनी ते केलं आणि मग ते जसं आपण चुकांवर पांघरून सतत टाकत राहिलो, तर मग तो एक पॅटर्न बनत जातो आणि मला वाटतं अनफॉर्च्युनेटली ते त्या मुलाच्या बाबतीत घडलं असावं. बापरे! हे खूपच
डिस्टर्बिंग आहे, कारण इतकी लहान मुलं बघतो रे आपण हो आजूबाजूला, ना. आणि मग ती सतत वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या गोष्टींना नकळतपणे एक्सपोज होत असतात. आणि आपण अमुक-तमुक वरती पण वेगवेगळ्या मेंटल हेल्थच्या एपिसोड्समध्ये बोलतो, त्यावेळेस हे खूप आपण याच्यावरती एम्फसाइज करून बोलतो, की कसं सगळ्या समाजाची, आपल्या सगळ्या ज लोकांची एक जबाबदारी आहे अ, त्या कुठल्याही मुलांप्रती. म्हणजे हो. बापरे! हे खूप खूप भयानक आणि अंगावर येणार आहे. म्हणजे जरी तो 8च वर्षांचा मुलगा आहे, जरी त्याच्या मागची भलती काही कारणं असतील, पण त्याला त्या चुका लक्षात न येणं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याच्यावर पांघरूण घालणं आणि त्याच्यावरती काहीही न करणं, खरंच मग या गोष्टीतला गुन्हेगार कोण आहे? मला खरंच, खरंच सुचत नाहीये हो. काय बोलायचं. सो हा एपिसोड होता. खरंच म्हणजे स्पीचलेस आहोत. कारण एक खरंच मी म्हणते तशी एक हतबलता जाणवते हे ह्या जितकं जास्त ह्या केसबद्दल बोलतोय, वाचतोय. तर तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड? नक्की सांगा. अजून कुठच्या अशा विषयांवर आम्ही बोलावं, कुठच्या गुन्ह्यांबद्दल बोलावं हे सांगा. आणि समाज म्हणून आपण असे गुन्हेगार घडवणार नाही, असे विक्टिम घडवणार नाही. हो. त्यामुळे याच्यासाठी जरी आपल्या आजूबाजूला, म्हणजे नागरिकशास्त्राचा हेतू हाच आहे, की या गुन्ह्यांमधून आपल्याला काय शिकता येऊ शकेल, काय समजून घेता येऊ शकेल, की आपल्याला आजूबाजूला ज्या काही चुकीच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतायत, त्या आपल्या मुलांपर्यंत न पोहोचू देणं, किंवा ज्या गोष्टी आपल्याला, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात असंच नाही. सगळ्याच गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप करू शकतो असं नाही. पण जिथे शक्य आहे तिथं तो करणं आणि काही चांगली एक्झाम्पल, चांगली उदाहरणं या मुलांसमोर आणि एकमेकांसमोर ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे अशा काही गोष्टींमधनं शिकणं आणि समजून घेणं. थँक यू.